ठाण्यामध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेवरून आता संशय निर्माण होतोय। स्ट्रॉंग रूमच्या सीसीटीव्ही प्रक्षेपण उमेदवार प्रतिनिधींना पाहता यावं, ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी ही मागणी केली आहे। राजन विचारे हे महाविकास आघाडीकडून लोकसभेसाठीचे उमेदवार आहेत आणि राजन विचारेंचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना त्यांनी असं पत्र लिहिलंय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल यांनी। 20 तारखेला राज्यातील 5व्या टप्प्याचं मतदान पार पडलं आणि यातच ठाणे जिल्ह्यातील 3 लोकसभेचं मतदान देखील पार पडलेलं आहे आणि आता प्रतीक्षा आहे ती 4 जूनच्या निकालाची। 4 जूनला नक्की निकाल कोणाच्या बाजूने लागतोय, मतदार कोणाला आपला ठाणेदार बनवतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच सातारा, नाशिक आणि बारामती या तिन्ही जिल्ह्यांमध्ये स्ट्रॉंग रूमच्या बाबतीत ज्या काही घटना घडल्या त्या घटना ठाण्यात घडू नये यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं संशय निर्माण केला गेला होता। त्यामुळे ठाण्यातल्या कासारवडवलीतलं जे हॉरायझोन ज्या ठिकाणी मतपेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत, स्ट्रॉंग रूम बनवण्यात आलेला आहे, त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं केली गेली होती आणि ती मागणी आता पूर्ण केल्याच्या नंतर वॉर रूमच्या बाहेर उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींसाठी एक वॉर रूम बनवण्यात आलेली आहे, ज्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहे आणि ह्या सीसीटीव्हीचा 24 तास पहारा जो आहे ठाकरेंचे शिवसैनिक असतील किंवा शिंदेच्या शिवसेनेचे शिवसैनिक असतील ते 24 तास करताना आपल्याला पाहायला मिळतंय। हे जर तुम्ही पाहिलं तर हे सीसीटीव्ही आहेत, ज्या सीसीटीव्ही मधनं आपल्याला मतपेट्या कुठे ठेवलेल्या आहेत त्या मतपेट्यांमधनं काही संशयास्पद घडत तर नाहीये ना, काही गडबड तर नाहीये ना, यावरती लक्ष जे आहेत ते शिंदेचे शिवसैनिक असतील किंवा ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक पदाधिकारी जे आहेत ते 24 तास ठेवताना आपल्याला पाहायला मिळतात। या स्ट्रॉंग रूमच्या आतमध्ये जे आहे केंद्रीय सुरक्षा बल जे आहे किंवा पोलीस यांचा पहारा जो आहे तो देखील असताना आपल्याला पाहायला मिळतोय। स्ट्रॉंग रूमच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार या स्ट्रॉंग रूम मध्ये घडू नये याची खबरदारी देखील निवडणूक प्रशासनाकडनं घेण्यात येते। हे या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर जे मंडप टाकण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारे प्रतिनिधी जे आहेत उमेदवारांचे प्रतिनिधी बसलेले पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन कुणाल सह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे।